काय ग जेवण केलं का? नाही. नाही का बरं? ऐका ना, हा मला काहीतरी सांगायचंय तुम्हाला. हा ठीक आहे सांग, पण त्याच्या आधी हे सांग की तुझा चेहरा का बरं उतरलेला आहे? तेच सांगायचंय तुम्हाला. अहो मी किचन मध्ये काम करत होती. हा मामाजी आले. हा. त्यांनी मला कमरेला हात लावला आणि त्याच्यानंतर त्यांनी मला मिठी पण मारली. काय? अगं तू एडी बिडी झाली का? हा काही पण काय असे वाईट आरोप लावते माझ्या वडिलांवर? अगं तो म्हातारा माणूस आहे. हा अहो मी खरं सांगते हो, खरंच त्यांनी असं केलं. मला पण नव्हतं वाटलं की ते असं करते. हे बघ, मला नाही का त्यांच्यावर खूप विश्वास आहे, समजलं का? आणि तू काही असे घाण आरोप नको लावू. अहो मी खरं सांगते, ऐका ना. अगं खरं सांगते, आता त्या माणसाचे अर्धे लाकडं मसनात गेले तरी पण तो असे विचित्र चाळे करणार आहे का तुझ्यासोबत? अहो मी काय खोटं बोलणार आहे का? मग खरं सांगते ना हो मी. तुम्ही ऐकून तर घ्या. अगं एक वेळेस मी ऐकून घेतलं असतं की दुसऱ्या स्त्री सोबत केलं, पण तुझ्यासोबत अगं तू त्यांच्या मुलीसारखी आहे. अहो, खरंच त्यांनी मला हात लावला ना. अगं काही पण रिकामे आरोप नको लावू, रिकाम डोकं नको खाऊ. अहो ऐका ना प्लीज. मरुदे, माझा मूडच गेला, आता जेवण करायचा पण मूड गेला. मरुदे, कपडे पण नाही बदलत, झोपतो आता तसंच. रिकामा डोकं भनकावून दिलं. अहो अहो ऐकतच आहे. झोप. अहो रिकामा काही पण खोट्या गोष्टी सांगते. काय हो, आज लवकर आले का काय? काल तर माझा एक पण शब्द ऐकत नव्हते. ते जाऊ द्या, मी काय म्हणते, तुम्हाला मी जे सांगितलं होतं ते आणलं का तुम्ही? अहो बोला ना. अहो काय झालं? अहो काय झालं? तुम्ही हे बघ, ऐक, तुझ्या मनात काय चाललंय मला सगळं कळा. मामाजी सोडा. मामाजी नाही म्हणायचं. सोडा. ऐक, अहो सोडा मला. तुला जे पाहिजे ते मी देऊ शकतो. ऐक, मला काही नाही पाहिजे तुमच्याकडनं. कोणच नाही, तू ऑफिस मध्ये कामात आहे. अहो कोण सोडा. येणार नाही? नाही सोडा. अहो सोडा मामाजी. अहो, सोडा. काय चाललंय? हा? काय चाललंय? अरे ती एकदम घाबरली आणि पडली चक्कर येऊन. बघितलं मी, तुम्ही पाडलं तिला. म्हणजे ही जे काल रात्री सांगत होते मला ते खरंय. हा मी तिच्यावर विश्वास नाही केला. मी म्हंटल की माझे वडील असे नाहीये. काय सांगितलं तिनं माझ्याबद्दल? तुम्ही काल तिला छेडछाड केली का? हा? अरे बापरे. कमरेला हात लावला हे त्याला. अरे ते चुकून लागला माझा. मी ग्लास काढ्याचा ग्लास नाटक करायची गरज नाही. पाहिलं त्यांनी आता सगळं काही. आता मी सगळं बघितलंय. माधुरी, तुला बरं वाटत नाहीये का? घाबरलीस का तू? ती नाही घाबरली. इकडे बोला, माझ्यासोबत बोला. मी सगळं बघितलंय तुमचं. हे काय करत होते तिला, टच बिच करत होते तिला, बेडवर पाडत होते. हा अजय, तो येणार काय अजय? हा शांत अजय? हो. शांत का बरं हो? अरे तू जे बघितलं ना ते सगळं चुकीचं आहे. तिला खरंच चक्कर आली. ही घड्या घालत होती इथे. चक्कर आला होता का हो. तुला? नाही, खोटं बोलताय ते. त्यांनी मला असं पकडलं. अगं तू असं मला डोक्याला वाटलं तुम्ही आहेत म्हणून मी तर. अहो मला नाही का एक डाऊट होता नाही का, कारण मला ऑफिसच्या मुली पण बोलल्या होत्या तुम्ही त्यांच्यासोबत कसं वागता. काय ऑफिसच्या मुली हा त्या दोन मुली बोलल्या होत्या, वैशाली आणि निशा. काय बोलल्या? त्या म्हणे की तुमचे जे वडील आहे ना ते आम्हाला इकडे तिकडे टच करता, चालताना बोलताना हे करता ते करता. मला नाही का डाऊट होता, मला त्यांच्यावर विश्वास नाही पटला. पण नाही का आता जे बघितलं ना हे सगळं समोर, आता मला एकदम क्लिअर झालाय तो डाऊट. काय क्लिअर झालं? काय बोलतोय कळतं का तुला? अरे त्या मुली बावळट आहेत असतानाच हे बघा, पैशासाठी ना. तुम्हाला सांगते मी, जर हे या घरात राहतील ना तर मी इथे नाही राहणार. मी चालले जाईल माझ्या घरी. नाही आजपासून नाही का आपणच दोघं राहणार या घरात. हे निघतील आता, यांना काढून द्यायचं आपल्याला. अरे समजलं पण- का? ऐक, ऐक काय? तू समजतोय असं नाहीये.
एक शब्द बोलू नका तुम्ही आता. इथून डायरेक्ट निघा. समजली तुमची लायकी काय मला? समजलं का? चला. अजय अजय आणि अजिबात दिसायचं नाही माझ्या घरात. अगं अगं मला खरंच माहिती नव्हतं की त्यांनी असं केलंय. सॉरी त्याचा. मला नाही बोलायचं तुमच्याशी. अगं सॉरी. मी काल जेव तोडून तोडून सांगत होते तुम्हाला. कालच त्यांनी हद्द पार केली असती. ते मी पळून आले इकडे त्याच्यामुळे. अगं हो. काय झालं असतं आज. अगं माझा विश्वास पटला नाही त्या गोष्टीवर. सॉरी त्याच्यासाठी. मला कळाली त्यांची लायकी काय आहे. बस आता नाही येणार त्या घरात. आणि ते आले ना तर डायरेक्ट मारायचं त्यांना. ते मला या घरात नकोय. नाही आता येणार पण नाही. तर काढून दिलं मी त्यांना. तर त्यांचा चेहरा सुद्धा बघायचा नाही आपण कधी. मेले ते आपल्यासाठी. समजलं का? तू शांत हो.